या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीला त्रिवार वंदन. मी सौ अनघा मुळे, नवी मुंबई, खारघर, करमणूक घटकाभराची. ज्यांच्यामुळे माझं बोनस आयुष्य खूप छान चाललेलं आहे अशा माझ्या सर्व जाणकार श्रोत्यांना नमस्कार. नवरात्र म्हटलं की मला एक मागच्या वर्षीची आठवण येते आणि ती सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. सकाळची 9, 9:15ची वेळ होती. थोडीशी घाईगडबडीची वेळ असते सगळ्यांची. तेवढ्यात फोन वाजला. 3-4च बेल झाल्या आणि फोन बंद झाला. पण उत्सुकता, पाहिलं मी कोणाचा फोन आहे. घाई होती तरी बघितलं. पाहिलं तर धनश्रीताई लेले यांचा फोन. मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे तसं आम्ही मधून बोलतो, नाही असं नाही, पण तरी सकाळी आणि 2-3 रिंग चुकून तर नसेल लागला. तर म्हटलं असू देत, आपण तर करून पाहू. आणि मी त्यांना फोन केला. इतका गोड आवाज त्या शब्द सरस्वतीचा. अनघाताई, तुम्ही घाईत नाही ना? मी केलं तुम्हाला फोन, पण असं वाटलं या गडबडीत असतील. माझं आपलं नेहमीच उत्तर, अहो किती गडबड असतील तरी सरस्वतीसाठी वेळ आहे की, असं मी पटकन म्हटलं त्यांना. त्याही हसल्या आणि त्या म्हणाल्या, नाही मला ना तुम्हाला काहीतरी थोडंसं विचारायचं आहे. पुन्हा मी बापरे आपल्याला विचारायचं आहे. पण खूप मजा वाटली मला. आणि हा थोडासा वयाचा परिणाम आहे की थोडंसं 70 क्रॉस केलं की आपल्याला म्हणजे खूप छान वाटतं की त्याला आपल्यालाही कोणी विचारतं आहे, काहीतरी आपल्याला येतं आहे, म्हणजे असं वाटलं मला. मग मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं, ताई मला ना आता पूजा सांगायला जायचं एका ठिकाणी, आपण 1-1:15 वाजता बोलायचं का? त्या म्हणाल्या, हो हो अगदी चालेल, आपण 1:30 वाजता बोलू, मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते. अरे वा, व्हिडिओ कॉल आपल्याला करणार या. पूजा करून आली, जेवणं झाली आणि बरोबर खरंच 1:30 वाजता त्यांचा बरोबर मला फोन आला. मग व्हिडिओ कॉलवर आमच्या अशाच सहज सुरुवातीच्या झाली, का जेवणं आज कशाची भाजी, तुम्ही कशाची केली, सहज त्यांनी गप्पा. आणि आम्ही तसं खूप बोलत नसलो तरी आज गेले 12 वर्ष झाले माझी आणि त्यांची ओळख झालेली आहे आणि ती थोडीशी वाढलेली पण आहे. ठाण्याला राहणं त्यांचं, माझं खारघरला राहणं, जाणं येणं कधीच नाही, कोणीच एकमेकींकडे गेलो नाही. मग त्यांना काय जे विचारायचं होतं थोडंफार त्यांनी विचारलं, माझंही बोलणं झालं. आणि त्या मला काय म्हणाल्या, आणि ही गोष्ट साधारण श्रावणातली वगैरे, त्या मला म्हणाल्या, अनघाताई तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नवरात्रात याल का हो माझ्याकडे बोलायला? वेळ असेल तर? वेळच वेळ आहे तुमच्यासाठी मला. मी असंच बोलली त्यांना. नाही हो म्हणे, तसं नाही, तुमच्याही मागे पूजा असतात, हे असतं. नाही म्हटलं, तुम्ही सांगा, कारण अजून भरपूर दिवस आहे. तर त्या म्हणाल्या, पहा शक्यतोवर जमलं तर मंगळवार शुक्रवार या. म्हटलं ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं, त्याच्यावरच थांबलं. पण डोक्यात तेच विचार. 5-6 दिवस गेले. मी पाहिलं कॅलेंडरमध्ये थोडंसं, ज्यांच्याकडे मी जाते किंवा भजनाला जाते किंवा काय असतं त्यांना थोडंसं की काही आलं आहे का कार्यक्रम. तर त्या म्हणाल्या, नाही सध्या तर काही नाही आहेत आपल्याजवळ, म्हणजे असे तारखा नाही आहेत, कार्यक्रम तर राहतीलच. तर म्हटलं मग नाही, 17 तारखेला मंगळवारी मी अवेलेबल नाही आहे, मी नाही येऊ शकणार. तर म्हणे ठीक आहे, काय कुठे जायचं आहे वगैरे. तर म्हटलं मी सांगेन नंतर. मग मी त्यांना कळवलं, त्यांनाही खूप छान वाटलं. आणि त्या म्हणाल्या, माझा सगळा मित्रपरिवार आहे ना, तो येणार आहे घरी, आणि तुम्हाला खारघरून कोणालाही आणायचं असेल तरी तुम्ही आणा. आता त्यांनी आणा म्हटलं, पण आपण किती जाणार? मग मी, माझी सून अश्विनी आणि दीपाली लाभे मैत्रीण. आता ती मला काकू म्हणते, लहान आहे वयानी, पण ती काकू म्हणते. मलाही छान छोटी मैत्रीण मिळालेली आहे. आम्ही 3घी जणी जायचं ठरवलं. बरं काय बोलायचं, कुठला विषय वगैरे त्यांनी काही मला विचारलं नाही, मी त्यांना काही सांगितलं नाही. देवीचे दिवस आहे, श्रीसुक्तावर बोलू, नाहीतर आपण थोडंसं सप्तशतीवर बोलू, काय म्हणजे काहीच असं मी पण काही खूप ठरवलं असं नाही. पण वाचन माझं मात्र, मला वेळ भरपूर मिळाला, त्याच्यामुळे वाचन सुरू होतं की हे बोलू ते बोलू, या कविता म्हणून दाखवू, मराठीमध्ये सगळं. तर त्या दिवशी सकाळी त्यांचा, ज्या दिवशी त्यांच्याकडे होतं त्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी त्यांचा फोन आला की अनघाताई विषय काय घेतला आहे तुम्ही?
म्हटलं तुम्ही काय सांगता तो सांगा ना, मी बोलीन त्याच्यावर. तर त्या म्हणाल्या नाही तुम्ही काही घेतला असेल ना. तर मी म्हटलं माझ्या मनात थोडासा हा विषय होता की लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी, म्हणजे माझं स्वतःचं हे सगळ्यांचंच मत असेल, पण माझं स्वतःचं हे मत आहे की आपण देवीचं तर करायचंच करायचं. 2 हस्तक 1 मस्तक तर नक्कीच आहे. भक्ती आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, पण घरची स्त्रीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. मग ती सून असो, मुलगी असो, सासू असो किंवा स्वतः असो. त्याच्यामुळे मला ते त्यांना पण ते खूप आवडलं की छोटंसं पण छान नाव आहे, तुम्ही ह्याच्यावरच बोला, मी नाही सांगत तुम्हाला कुठला विषय. आणि गेलो त्यांच्याकडे. खरोखरी आदरातिथ्य खूप छान, खूप प्रेमळपणा, खूप गोडवा बोलण्यामध्ये, आणि सगळ्यांशी ओळख करून दिली त्यांनी. पुन्हा नंतर माझी वेगळ्यांनी ओळख करून दिली. चहापाणी झालं. कोणी 1-2 जणं यायचे होते, पुन्हा येऊन त्याच ह्याच्यात की अनघाताई 2 जणं यायचे, थांबूया पण थोडंसं, उशीर नाही होणार ना तुम्हाला. म्हणजे किती अदबशीर बोलणं. आणि आले सगळे. त्यांच्या तोंडून, एका सरस्वतीच्या तोंडून आपली ओळख, याचाही मला खूप अभिमान वाटला, खूप कौतुक वाटलं आणि खूप छानही वाटलं. बोलायचं दडपण होतं, कारण इतक्या ज्ञानी आहेत त्या की त्यांच्यासमोर आपण काय बोलणार, आपल्याजवळ काय आहे त्यांना द्यायला. पण जे आहे तेच सांगायचं एवढं मात्र नक्की. आणि बोलणं झालं. त्यांनी तर चांगलं म्हटलंच, प्रश्नच नाही. खणा नारळांनी, साडी चोळीनी ओटी भरली. खूप छान वाटलं. आणि साडी तर काय, बायकांना साडी हा आवडताच विषय आहे ना आपला सगळ्यांचा, आणि ती त्यांच्याकडनं मिळालेली म्हणजे भरजरी वस्त्र. खूप आनंद घेत छान त्याच्यानंतर नाश्ता, भरपूर नाश्ता करत आम्ही निघालो. जातानासुद्धा अनघाताई घरी गेल्यावर मेसेज करा हं, फोन करा हं. आणि खूप म्हणजे इतकं अगत्य पाहिलं आणि समाधान पावली. आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला मी कधीच नाही विसरू शकत, कधीच नाही. त्याच्यामुळे कुठेही आलं तर. आणि मग जेव्हा माझ्या इकडे मैत्रिणींना कळलं, अगं बाई हो का, अनघात धनश्रीताईंकडे बोलायला गेली होती, सगळ्यांना खूप छान वाटलं, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. आणि त्या कौतुकाने पुन्हा माझं हे वर्ष खूप छान झालं. धनश्रीताई, तुम्हाला मी खूप धन्यवाद देते की तुमच्यासारखी एक मैत्रीण, एक जीवाभावाची सखी मला लाभली. असाच आपला लोभ, असाच आपला जिव्हाळा कायम राहणार आहे, हे पूर्णपणे त्याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करते आणि माझी सांगितलेला थोडासा अनुभव तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. इथेच मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.